विज्ञान शक्ती अवतरले, बहुत दैत्य निर्धारिले, विश्वरूप प्रगटणे अर्जुन देवा बोधिले, तया नमन श्री कृष्णराया, श्री गोपाल कृष्ण महाराज की जय. माय बापू, सूक्ष्म प्रपंचाची रचना झाल्यावर मायेनं स्थूळ प्रपंचाची रचना केली. स्थूळाच्या ढिगावरून 5 भूतं आणि 3 गुण आणले. एक जूट तयार केली. 8 जुटीचा एक विटोला तयार केला. 8 विटोल्याचा एक परमाणू तयार केला आणि अनेक परमाणू एकत्र केले. त्याचा एक भेद तयार केला आणि तो भेद 50 कोटी योजन मोठा आहे. आणि तो पुन्हा मायेनं कारणाच्या ढिगावरून 5 भूतं 3 गुण आणले आणि विश्वदेवतेची कासवाकार मूर्ती तयार केली आणि त्या कासवाकार मूर्तीमध्ये हा भेद बसून दिला आणि याप्रमाणे प्रपंचाची रचना झाली. असे महानुभाव संप्रदायाचे संस्थापक भगवान श्री चक्रधर स्वामी महाराज आपल्या तत्त्वज्ञानात सांगतात. तर माय बाबा, हा जो भेद आहे त्या भेदाचे 2 विभाग आहेत. एक कर्मभूमी आणि भोगभूमी. कर्मभूमी 500 म्हणजे 500 योजन आहे आणि बाकीची राहिलेली भोगभूमी आहे. आणि हा जो प्रपंच आहे तो 56 कोटी ब्रह्मांड आहे, एवढा मोठा आहे. तर इतर संप्रदाय बी 56 कोटी ब्रह्मांड मानतातच. तर तो 56 कोटी ब्रह्मांड जो एवढा मोठा प्रपंच आहे, तर त्या 56 कोटी ब्रह्मांडाचे देखील 2 विभाग आहेत. एक सूक्ष्म प्रपंच आणि एक स्थूल प्रपंच, असे 2 विभाग आहेत. तर हा जो ब्रह्मांड आहे तो 56 कोटी योजनेचा आहे. आणि मग माया ह्या प्रपंचाची रचना झाल्यानंतर जीवाला हरितातून आपल्या स्वरूपातून प्रपंचात लुटून देते, प्रपंचात आणून ठेवते. आणि मग जीव इथं आपल्या मानव तत्त्वज्ञानाप्रमाणे चतुरित कर्मफळाला जातो. स्वर्ग, नरक, कर्मभूमी, मोक्षे. स्वर्ग म्हणजे 1 ते 4 देवतीचे स्थान, फळं, तर त्याला स्वर्ग म्हणले. नरक म्हणजे पशुपक्ष्याच्या योन्या, कर्मभूमी म्हणजे मनुष्य देह आणि मोक्ष म्हणजे वरील उंच देवतेचे फळं, त्याला मोक्ष म्हणले. असा चतुरित कर्मफळाला तो भ्रमत राहतो. तर माय बाबू, तर असा हा जो सूक्ष्म प्रपंच आणि स्थूल प्रपंच असे 2 प्रपंच आहेत. आणि त्यामध्ये हा जो भेद आहे तो भेद हा 50 कोटी योजन मोठा आहे. आणि त्या भेदाचे 2 विभाग आहेत. एक म्हणजे कर्मभूमी आणि भोगभूमी. तर हा जो भेद आहे तो हा 50 कोटी योजन मोठा आहे. आणि ह्या भेदामध्ये 69% पाणी आहे. ह्या सृष्टीमध्ये आपल्या वैज्ञानिक दृष्टी सांगायला मी तुम्हाला, मानव तत्त्वज्ञानाप्रमाणे तर सांगालोच, परंतु वैज्ञानिक दृष्टी पाहिली तुम्ही तर ह्या सृष्टीमध्ये 69% पाणी आहे आणि 31% जमीन आहे. मग आता 69% पाणी जो आहे त्यामध्ये जीवजंतू आहेत, त्याला जलचर म्हणतात, जलचर. तर ते जलचर म्हणजे नर केवण्यातले जीव आहेत. तर ते आधीच 70% म्हणजे 70 हिस्से अगोदरच ते म्हणजे नरकात पडलेले जीव आहेत. आता राहिला 31% जमीनचा विषय. तर त्या जमिनीवर देखील तुम्ही जर बघितलं, विचार केला, विवेचन केलं तर 99% नरक येवण्यामध्ये जीव दिसतात आणि फक्त 1% मनुष्य येवण्यामध्ये दिसतात. तुम्हाला झाडाची, कुत्र्याची, मांजराची गणना करता येत नाही जगातल्या, परंतु जगातल्या माणसाची गणना आज झालेली. तर असे म्हणजे मनुष्य हे 1% आहे, तर बाकीचे जे नरकातले येवणे आहेत त्या 99% आहे.
तर मायबाबा, मग तुम्ही समजा, तुम्हाला स्वतःला समजून घ्या की तुम्ही किती भाग्याचे, किती भाग्यवान आहात तुम्ही, की 90% लोक, 99% लोक इतर योनीमध्ये पडलेले आहेत, दुःख भोगायले तर, आणि तुम्ही मात्र एका सुंदर अशा मनुष्य योनीमध्ये तुम्हाला परमेश्वरानं दे द्याला, म्हणजे तुम्ही किती भाग्याचे आहेत. पुन्हा जे लोक कर्मभूमीत आहेत ते तर त्याच्यापेक्षा भाग्याचे. आणि कर्मभूमीमध्ये असून देखील जे ज्ञान पद्धत आहेत त्यांना गुरु चांगला भेटला आणि तो त्यांना खऱ्या परमेश्वराचं ज्ञान झालं, तर ते लोक किती भाग्यवान आहेत. मायबाबा, महानुभाव संप्रदायाचे तुम्ही माणसं जर असताल, मा आणि तुम्ही जर महानुभाव संप्रदायाचे असताल, तर तुम्ही किती भाग्याचे आहेत याचा विचार करा. आणि हे भाग्य तुमच्या पदरी आलं आहे, आणि हे भाग्य काही हे ध्यानात धरा की हे भाग्य जास्त टिकणार नाही. कारण श्रीकृष्ण महाराजांनी गीतेत सांगितले की जातस्य हे ध्रुव मृत्यूम ध्रुवम जन्म मृत्यूचे तस्मात परिहरेते न तो स्वचित उभारसी. तर तो माणूस जन्माला त्याचं बरं नक्की आहे, आणि जो मेला त्याचा जन्म नक्की. तो जो मेला त्याचा जन्म होणं नक्की आहे, आणि जे जन्माला त्याचा मृत्यू नक्की आहे. तुम्हाला जरी हे सुंदर असं मनुष्यदेह भेटलं आहे, सगळे तुम्हाला, म्हणजे तुम्हाला सुंदर असं मनुष्यदेह भेटलं आहे, तुम्हाला सुंदर असं म्हणजे कर्मभूमीत जन्म भेटला आहे, तुम्हाला ज्ञानपंथात जन्म भेटला आहे, आणि तुम्ही इतके भाग्यवान आहात. पण हे भाग्य फार दिवस तुमच्याजवळ टिकणारं नाही, आणि म्हणून ते भाग्य आपण समजून घ्यायचं आहे, आणि आपण जागं व्हायचं आहे, सावध व्हायचं आहे. आणि सावध होऊन आपण काय करायचं आहे, परमेश्वराच्या चिंतनाला लागून आपलं याच देही याच डोळा आपण आपलं काय बघायचं आहे, आपलं भलं झालेलं बघायचं आहे आपल्याला. तर ते भलं तुमचं होणं हे तुमच्या हातात आहे. मायबाबा, तुमचं भलं करून घ्या. हा मनुष्यदेह लाभलेला आहे, हा काही तुमच्या हातात फार दिवस राहणार नाही. हे वैभव हे राहणार नाही, हे वैभव तुमचं निघून जाईल, आणि मग शेवटी आपल्याला कोण्या जन्माला जावं लागेल याचा नियम नाही. त्यामुळं आताच परमेश्वराचं चिंतन करा, परमेश्वराची व्हा, आणि गीता अभ्यास करा, शास्त्राचा अभ्यास करा, आणि आपलं भलं करून घ्या, अशी मी तुम्हाला नम्र विनंती करतो. आणि इथंच थांबतो. दंडोत प्रणाम, दंडोत प्रणाम, दंडोत प्रणाम.